तरतुदी रद्द कराव्या असं आपण मागणी केली होती. त्याबद्दल त्यांनी राष्ट्राच्या सेवेसाठी सगळं जीवन समर्पित केलं. मुख्यमंत्र्यांना जे पत्र पाठवलं होतं देवेंद्र फडणवीस की कायदा माहिती अधिकार कायद्यातील 12 जून 2020-26 बेकायदेशीर दुरुस्त्या तरतुदी रद्द कराव्या असं आपण मागणी केली होती. त्याबद्दल त्यांनी लिहिलंय, मी त्याच्यात एक लिहिलं होतं की समाजाच्या हितासाठी राष्ट्राच्या सेवेसाठी सगळं जीवन समर्पित केलं होतं. मुख्य उद्देश है पारदर्शकता. जनता मालक आहे, अधिकारी सगळे सेवक आहेत. सेवक म्हणून त्यांनी काम करावं, मालक म्हणून नाही. इथे मालक झाले म्हणून आम्ही आंदोलन करायचं ठरवलं. आता सरकारने विचार केला की तुम्ही म्हणता तसं आम्ही करायला तयार आहोत. मुख्य माहिती आयुक्त पांडे साहेब, मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठवलं होतं, तुम्ही जा स्वतः बोला आणि बोलून मग काय करता येईल ते पहा. म्हणून ते आले होते, चर्चा झाली. आता परवा दिवशी 4 वाजता परत बसायचं ठरवलं. ते माहिती आयुक्त स्वतःला पाठवतात परवा दिवशी दुपारी 4 वाजता आणि त्याप्रमाणे मग कारवाई होईल. याच्यात काय असतं, सरकार आहे, कायदे करणारे वेगळे असतात आणि दुसरे कोणी आले की ते काहीतरी करतात, असं ते घडतं. म्हणून नको ते लोक जर घडले, शिरले आतमध्ये, तर आपण आंदोलन समाजाच्या हितासाठी जे करणं शक्य आहे ते करा, जनतेच्या हितासाठी करायचं ते करा, अन्यथा आंदोलन. आता 5 तारखेला जे आता उपोषणाचा इशारा दिलेला होता, 5 जुलैला उपोषणाचा इशारा दिलेला होता, तो तात्पुरता स्थगित केलाय का? आता स्थगित केला. आता मुख्यमंत्र्यांनी माहिती आयुक्त, प्रमुख माहिती आयुक्त त्यांनाच पाठवलं होतं. त्यांच्याशी चर्चा झाली आणि ते म्हणे मी स्वतः येतो माहिती आयुक्त, म्हणून कधी यायचं सांगा. तर परवा दिवशी दुपारी 4 वाजता या. मग ते येणार आहेत आणि ते मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून मग निर्णय घेणार. अण्णा, त्या बैठकीमध्ये जर मागण्याचं समाधान झालं नाही तर 5 तारखेला जे ठरवलेलं आंदोलन आहे, उपोषण आहे, ते होणार आहे का? होणार. जर जनतेच्या हिताच्या मागण्या आहेत त्या जर होत नसतील तर पुन्हा आंदोलन होणार.